राम राम मित्रांनो, आपण पुन्हा एकदा एक नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। एक नवीन माहिती आपल्यासाठी आणलेली आहे। श्री क्षेत्र घनसावंगी येथील जे नरसिंह मंदिर आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्याचे व्हिडिओ देखील याच्यात आहे। सर्वप्रथम नरसिंह भगवान जे आहेत यांच्या अवताराविषयी, यांच्या जन्मस्थानाविषयी आपल्याला माहिती पाहिजे। भगवान विष्णूंनी हिरण्यकशिपू यांच्या वधासाठी त्यांच्या जे दशावतार आहे त्यापैकी हा जो अवतार आहे नरसिंहाचा हा चौथा अवतार आहे। हा अवतार घेऊन त्याने हिरण्यकशिपू यांचा वध केलेला आहे। आता सर्वप्रथम जर बघितलं गेलं तर भगवान नरसिंह हे कुठे अवतारित झाले याबाबतचं ठिकाण कोणचं आहे ही जिज्ञासा सर्व भक्ताच्या मनामध्ये असते। त्याच्यासाठी जिथं भगवान नरसिंह यांचा जन्म झाला ते ठिकाण आंध्र प्रदेश येथील कुर्नार जिल्ह्यातील आहोबिलम या ठिकाणचं आहे। तिथं नल्लमला या टेकड्यामध्ये एका मोठ्या कडा आहे, त्या कडा दुभंगून तिथे श्री नरसिंह भगवान यांचा अवतार झालेला आहे। आता नरसिंह भगवान यांचे जी प्रतिमा आहेत, मूर्त्या आहेत, या 9 प्रकारामध्ये आहेत अशी काही पौराणिक माहिती आहे, आख्यायिका आहे। या 9 प्रकारामध्ये सर्व भक्तगण त्यांची पूजा करतात। आता आपण जे क्षेत्र बघणार आहोत घनसावंगीचं, तेथील श्री नरसिंह भगवान हे जे आहे ते योग मुद्रामध्ये आहे। त्यांची योग मुद्रामध्ये तिथे पूजा अर्चा होती। आता श्री भगवान नरसिंह यांची जी आख्यायिका आहे की घनसावंगीमध्ये ते कसे आले याबाबतची जी आख्यायिका आहे ती अशी आहे की या नगरीतील सुरुवातीला घनसावंगी या गावाचं नाव घनसावंगी हे कसे पडले हे जर आपण बघितलं तर तिथे धनश्री या मातेचं मंदिर आहे आणि धनश्री या नावावरूनच या गावाला घनसावंगी असे नाव होते। त्याचा अपभ्रंश होऊन घनसावंगी असे झालेले आहे। आता तिथे नरसिंह मंदिर किंवा नरसिंहाची स्थापना कशी झाली ही जर जुनी आख्यायिका जर बघितली तर त्यामध्ये असं आहे की येथील एक सद्ग्रस्त होते, ते नरसिंह भगवानाची पूजा अर्चा करत होते, त्यांचे भक्त होते। त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन भगवंतांना सांगितले की मी इथे जी नदी आहे त्या नदीमध्ये आहे, नदीतून काढून मला तुम्ही एक लाकडी गाडीमध्ये घेऊन जा आणि जेथे या लाकडी गाडीचं चाक मोडन तेथे माझी प्राणप्रतिष्ठापना करावे, असं त्यामध्ये आख्यायिका आलेली आहे। आणि त्याप्रमाणे त्या भक्ताने केलं आणि जेथे त्या गाडीचं चाक मोडलं त्या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। आता हे जे मंदिर आहे हे एका नदीच्या काठावर वसलेलं आहे। याला घेवरसळी नदी असे म्हणतात आणि याच्या बाजूला ही शहराच्या उत्तरेला असून हे मंदिर त्या नदीकाठी आहे। आता हे जे मंदिर बघितलं आपण तर यामध्ये मंदिर लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे। आता सुरुवातीला नरसिंहाची गाभाऱ्यात आपण गेलो, मंदिरात प्रवेश केलो, इथं मंदिर सभा मंडप वगैरे आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 दरवाजे आहेत आणि एक सभा मंडपाचा जो आहे तो एक दरवाजा आहे। आता गाभाऱ्यात श्री नरसिंह भगवान यांची योग साधनेमधली मूर्ती आहे आणि त्यांच्या समोर सभागृहामध्ये एक शिळा आहे, त्याच्यावर बाळ प्रल्हाद, भक्त प्रल्हाद जे आहे त्यांची ती शिळा आहे, त्याला भक्त प्रल्हादाची शिळा असे म्हणतात। आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूनी गरुड हनुमंत आहेत। आणि आपण जर बघितलं तर या नगरीचा जो इतिहास आहे इथे काही शिलालेख वगैरे सापडलेले आहेत, त्याबाबतची माहिती देखील या मंदिरामध्ये लावलेली आहे, ती आम्ही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे।
तसेच येथे जे पुजारी आहे, सेवा काम करणार आहे, यांच्या देखील थोड्या बाईट त्याच्यामध्ये आहे. आता पाठीमागचे जे देऊळ आहे बारकं, त्यात बेसाल्ट खडकावर श्री लक्ष्मी यांची मूर्ती आहे. आणि बाजूला जर बघितलं आपण तर नवग्रहाचं मंदिर आहे. नवग्रहाचं मंदिर असून तिथं शिवलिंग आहेत. आता ही शनी समर्पित शिवलिंग आहे असं ते व्याख्येत किंवा कथेनुसार आलेलं आहे. आता ह्याच्या बाजूला जे आहे ते हनुमान आणि गणेशाचं एकत्रित मंदिर आहे. आणि त्या गाभाऱ्याच्या एका साईडला शेषनागावर शय्या करीत असणाऱ्या एका शिळेवरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील मूर्ती आहे. आणि याच मंदिरात 12 ज्योतिर्लिंग जे आहे तर 12 अशा लिंग तिथं स्थापित केलेले आहेत. हे ठिकाण अतिशय सुंदर असून घनसंगीच्या बसस्टँडपासून अंदाजा 2-2.5 किलोमीटर दूर आहे. आणि इथे बस वगैरे किंवा तुमचे 4 चाकी वाहन असेल तर ते जाऊ शकतं. अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आहे. तरी आपण या क्षेत्राला अवश्य भेट द्यावं. तसंच आता घनसावंगीमध्ये जर बघितलं झालं तर रामसगाव हे देखील तीर्थक्षेत्र आहे. या गोदावरी नदीच्या काठी अतिशय सुंदर असं नरसिंहाचं इथं देखील मंदिर आहे. परंतु ते योग साधनेतलं आहे. इकडं जे आहे आनंदी असं आहे ते मंदिर. मूर्तीची स्थापना इकाडी त्रिशूळगुदा शंख याप्रमाणेच आहे. असे 2 मंदिर आहे या क्षेत्रामध्ये. तर आपण आज घनसावंगी या क्षेत्राचा व्हिडिओ इथं टाकलेला आहे. आपण हा व्हिडिओ आणि यातून आपल्याला गाईडलाईन्स मिळावं या हेतून हा टाकलेला आहे. तरी जे काही भक्तप्रेमी आहेत, भक्त आहेत, त्याने अवश्य या ठिकाणाला भेट द्यावं. इथं नरसिंह जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. तसंच इथं कीर्तन महोत्सव हा केला जातो. इथं नवरात्र असे अनेक प्रकारचे उत्सव साजरे इथे केले जातात. आणि मोठा असा कार्यक्रम इथं केला जातो. मोठे असे सभागृह आहेत, व्यवस्थित सोय आहे. आपण जर मंदिराच्या सुरुवातीला गेलं तर तिथं जुनी बारव आहे. तिथे हातपाय वगैरे धुण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि अगदी मोठा परिसर आहे. एकदम स्वच्छता आणि एकदम रमणीय ठिकाणाचं असं हे ठिकाण आहे. इथे सुरुवातीला गेलं तर उंबराचा वृक्ष आहे. आणि मंदिराच्या गेटच्या डाव्या बाजूला कवटाचं आणि लिंबाचं मोठं झाड आहे. त्याच्यानंतर पाठीमागे देखील मोठाले झाड आहे. अतिशय सुंदर अशी या ठिकाणाची काळजी घेण्यात आलेली आहे. हे मंदिर जे आहे हे घनसावंगीचं ग्रामदैवत आहे. त्यामुळे इथं भक्तवर्ग आणि भक्तगण मोठ्या प्रमाणे येतात. तरी आपण देखील या क्षेत्रास एकदा भेट द्यावी. आणि प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कोण्या गोष्टीची प्रचिती येत नाही. प्रत्यक्ष डोळ्यानं बघण्यात आणि त्यातला आनंद. आमची माहिती फक्त तुम्हाला ती ठिकाण बघण्यासाठी होईल. आणि ती ठिकाण बघितल्याच्या नंतर हे कशा संबंधी याच्यासाठी आम्ही मार्गदर्शक ठरू शकतो. परंतु याचा जो आनंद आहे तो प्रत्यक्ष स्वतः तुम्हालाच घेणं आवश्यक आहे. तरी आपण आता व्हिडिओ बघू. हे आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर प्रवेशद्वार. हे बघा पुढं आहे नरसिंह मंदिराचा गेट. नरसिंह मंदिर. आता आम्ही तिकडे चाललो काळी सुटी. आहे असा रस्ता चांगली काळी. हे जे नरसिंहाचं मंदिर आहे हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आहे. येथे दरवर्षी खूप मोठा सप्ताह होत असतो. आणि महाराष्ट्रातले नामांकित महाराज लोक यांचे कीर्तन
ह्या मंदिरामध्ये होत असतात. हे घनसावंगीचं जागृत देवस्थान आहे. हे आपण बघू शकता, हे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार, हे मंदिर, इकडे सभा मंडप आहे. हे असं विशाल असं सभागृह मंडप आहे. हे मंदिराचा कळस, मंदिराच्या पाठीमागे इथे हे आहे लक्ष्मी. हे लक्ष्मी नृसिंह मंदिर म्हणते, ते लक्ष्मीचं ठिकाणी आहे. यानंतर आपण बघू शकता हे असं प्रवेशद्वार आहे. असं मंदिर आहे. सुरुवातीला गणेशाची मूर्ती, इकडं हनुमंत, इकडं गरुड. बघा, लक्ष्मी श्री नृसिंह सुप्रसन्न. आतमध्ये गाभाऱ्यात नृसिंहाची मूर्ती आहे. हे असं आपण बघू शकता. पूर्ण बघा, इकडे गरुड हनुमंत, गरुडी, इकडे एक देवळी. हे लक्ष्मी नृसिंह चतुर्दशी स्तोत्र, हे नृसिंह स्तोत्र. आणि या मंदिरात, या परिसरामध्ये जे काही रेणुका देवी व तुका देवी मंदिर आहेत त्या संबंधी शिलालेख सापडलेला आहे. करा सुरू. श्री लक्ष्मी नरसिंह संस्थान घनसावंगी हे गावाचं ग्रामदैवत असलेलं आणि गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर ईशान्य दिशेला असलेलं हे ग्रामदैवताचं मंदिर. अत्यंत सुंदर असा हा परिसर. समोरून छोटीशी नदीचा प्रवाह वाहतोय. नरसिंह उत्सव हा वैशाख शुक्ल षष्टीपासून सुरुवात होते. वैशाख शुक्ल चतुर्दशी या दिवशी नरसिंह जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. श्री लक्ष्मी नरसिंहाची पालखी ललित उत्सव हाही इथे साजरा केला जातो. सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि लक्ष्मी नरसिंह संस्थान यांच्या वतीनं इथे कथा कीर्तन आयोजित केलेलं असतं. राज्यस्तरीय कीर्तन उत्सव इथं सुरुवात झालेली असते. मोठ्या आनंदामध्ये इथं गावकरी लक्ष्मी नरसिंहाचा जन्मोत्सव सोहळा हा साजरा करतात. असं हे सुंदर असं घनसावंगीचं लक्ष्मी नरसिंहाचं मंदिर. लक्ष्मी नरसिंहाची ही श्रींची जी मूर्ती आहे, शंख चक्र हातामध्ये असलेली आणि योग साधना करत असलेली ही लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती. नरसिंहाच्या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गरुड आणि हनुमंत देवाच्या शेजारी उभा आहे. समोर भक्त प्रल्हाद हाही इथे उभा आहे. 12 ज्योतिर्लिंग आणि नवग्रहाचं मंदिर या परिसरामध्ये भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध आहे. तरी भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा. तुमचं नाव काय आहे? वैभव विनोदराव जोशी. बरं बरं. आता तुम्ही प्रल्हाद उभे आहे, ते प्रल्हादाची आहे का मूर्ती इथं? प्रल्हादाची मूर्ती समोर, श्रींच्या समोर, नरसिंहाच्या समोर प्रल्हादाची शिळा आहे का? कोणची शिळा ती? असं आहे का? ती बघा, ती शिळा जी वाट्यात ठेवलेली ती प्रल्हादाची शिळा आहे. धन्यवाद पुजारी साहेब. आता टाकाव का आम्ही हा व्हिडिओ टाकाव का? बरं बरं. आपल्या भाविकाला मदत होईल. इथं कसं यावं लागेल तुमच्या मंदिराकडे यायचं म्हणल्यावर? आंबडून किती किलोमीटर अंतरावर आहे? 24 किलोमीटर घनसावंगी आहे. आणि घनसावंगी गावामध्ये आल्यानंतर गावापासून 3 किलोमीटर अंतरावर नरसिंहाचं मंदिर आहे.
बस स्टँडच्या कोण्या दिशेला आहे? बस स्टँडच्या पूर्व दिशेला हे मंदिर आहे. चालतं. बस स्टँडपासून किती दूर आहे? बस स्टँडपासून 3 किलोमीटर. बस स्टँडपासून 3 किलो. हां. धन्यवाद. मित्र हे बघू शकता, हे आहे नवग्रहाचं मंदिर. याला शनी मंदिर देखील म्हणतात. इथं हे शनी चालीसा पण आहे याची. हे बघा, एकूण 3 ग्रह आहेत. समोर 3 ग्रह, एकूण 3 ग्रह आणि मध्ये आपले महाकालेश्वर, कालाचे काळ असणारे महाकालेश्वर. सर्व जगाची उत्पत्ती स्थान करणारे महाकालेश्वराची इथं लिंग आहे. मित्रा बघा, हे इकडे एक सुंदर असं मंदिर आहे. येथे बजरंगबली, पवनसूत हनुमान यांचं मंदिर आहे. हे बजरंगबलीचं हनुमान, बजरंगबलीचं हनुमान मंदिर असून इकडं गणपतीची देखील मूर्ती आहे. बजरंगबली आणि गणपती एकाच मंदिरात आहे. काका इथं सेवा देतात. अशी सुंदर अशी लक्ष्मीनारायणाची पण इथं मूर्ती आहे. हे बघा, बघू शकता, हे लक्ष्मीनारायणची मूर्ती. त्याच्यानंतर ही पाठीमागं जी नदी आहे ती पाठीमागं आहे. नदी, याच्या पाठीमागून नदी अशी वाहत जाते. आणि इथं 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्या लिंग इथं ठेवलेले आहेत. समोर नदी आहे. इकडे एक सभागृह आहे. इथं फार मोठा कार्यक्रम होतो. हजारो भाविक इथं येतात. आणि इथं मोठं सभागृह आहे. व्याख्यान, कीर्तन याच्यासाठी हे तयार केलेलं आहे. सुंदर असा परिसर आहे. मित्रांनो, अवश्य या ठिकाणाला भेट द्यावी. महाराष्ट्रात असे जागृत जे ठिकाण आहे त्यापैकी नरसिंह मंदिर घनसावंगी, तसंच नरसिंह मंदिर रामसगाव, नरसिंह मंदिर याप्रमाणे आहेत. ही इथं बारो आहे. इथं हातपाय धुण्यासाठी व्यवस्था आहे. या बारोला पाणी देखील आहे. बघू शकता, अशा प्रकारची बारो ही इथे हातपाय धुण्यासाठी. इकडे एक बोर देखील मारलेला आहे. तिकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. झाड बघू शकता आपण उंबरीचं. तर अशा प्रकारचं उंबरीचं झाड आहे. हे कवटाचं झाड आहे.